नमस्कार मित्रांनो, मी किरण पास्ते आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये। आणि आज विचार करत असाल गाडीमध्ये अचानक कसं काय झाला आलाव तर आज चाललोय आम्ही जेजुरीला आणि दरवर्षी जातो आम्ही, तर यावर्षी पण चाललोय जेजुरीला, खंडोबाचं दर्शन घेऊया। आणि अजून पहिल्यांदा आम्ही एक मुखी दत्ताला जाणार आहे नारायण, कारण आज दत्त जयंती आहे। आज दत्त जयंती आहे ते हो। खंडोबा पण दर्शन करत नव्हतं, पण त्यांच्या फॉलोअर्ससाठी ही माणसं नवीन नाहीयेत। यस माणसं नवीन आहेत, हे आपले त्यानंतर अजून 2-3 ठिकाणी जायचंय। पहिला आपल्याला दत्ताच्या मंदिरात जायचं, ते कुठेतरी नारायणपूरला आहे, त्यानंतर जेजुरीला, त्यानंतर टाइम असेल तर कानिफनाथांचं एक मंदिर आहे जे असं भुयारात आहे, तिकडे ट्राय करायचं आपल्याला जायचं। तर बघू आपण जर कसं टाइम भेटतोय आपल्याला। चला आता प्रवास चालू होतोय आपला। एलकोट एलकोट जय मल्हार, जय मल्हार। आणि गादी टाकली पुढे आता फूड मॉलला नाश्ता करायला थांबलोय। काय घेतलं? 3 मिसळ 1 शिरा। तर मित्रांनो, आपण नारायणपूरला पोहोचलेलो आहे, जे दत्ताचं मंदिर आहे, आणि खूप गर्दी आहे आज इकडे। सकाळी 6:30 ला प्रवास चालू केलेला आम्ही आणि आता 12 वाजलेत, म्हणजे कंटिन्यू आम्ही गाडीतच आहे, थोडं नाश्त्यासाठी थांबलेलो। चला आता दर्शन घेऊया। मंदिरात जस्ट पालखी पण आले आणि आम्ही पालखीच्या टायमाला आलोय, त्यामुळे अर्धा तास तरी आरती चालू असणार आहे, त्यामुळे आपल्याला आतमध्ये जायला भेटेल नाही भेटेल माहित नाही, तरी सेटिंग लावू काहीतरी बघूया। चला सेटिंग लागते आपली, लागली सेटिंग, चला चला चला। तर इथे स्वामींचं निवासस्थान आहे, जे या मंदिरातले स्वामी आहेत इथे बसतात।
एकदम VIP असं दर्शन झालं आणि पटकन दर्शन झालं. कमीत कमी आमचे 2 तास वाचले या राकेश दादांमुळे तास वाचले. 2 तास वाचले ते महत्वाचं नाही, पण दत्तगुरूंचं एवढं छान दर्शन झालंय ना, यस मन तृप्त झालं बस. हे बघ, ह्या मंदिरात जाऊया, शंकरांचं मंदिर आहे जुनं फार. ठीक आहे चला. तर आपलं जबरदस्त असं चला आता या मंदिरात जायचं आपल्याला. महादेवांचं बघूया. त्याच्यामध्ये आपण बोला गणपती बाप्पा मोरया. सिद्धिविनायक महाराज. उजव्या सोंडेचा गणपती आहे. उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक. दादा किती वर्ष सुरू? चला एकदम पटापट असं दर्शन झालं आणि आता इथून निघतोय डायरेक्ट जेजुरीला जायला. आता जेजुरीचं बघू किती वेळात होतोय. चला निघताना खूप भूक लागली त्यामुळे एका ठिकाणी थांबलोय, एका हॉटेलला थांबलोय. आता इथून जेवून निघूया. आणि हॉटेलचं स्ट्रक्चर बघितलं ना, आतलं जे इंटिरियर पूर्ण असे एकदम चार्ली चॅपली वगैरे त्यामध्ये दाखवतो. जय वीरू, चार्ली चॅपली आणि बाई वाड्यावर या. त्यानंतर लहान पोरांसाठी शिनशान नाही, नोबिता. इकडं स्पायडरमॅन. चला आपली जेजुरीमध्ये एंट्री झाले. आता हे कपडे चेंज करून दुसरे कपडे घालतो आणि भंडाऱ्याने पूर्ण आता आंघोळ होणार आहे तिकडे. चला चला आता मस्त रेडी झालो आणि शर्ट इस्त्री नाही का आपला कुर्ता इस्त्री करायला भेटला नाही, त्यामुळे याच्यावर आता वरती जायचं आहे आणि पूर्ण आता पिवळं पिवळं होणार आहे भंडाऱ्याने. तर आता तुम्ही बघालच
बरोबर 1 वर्षांनी आम्ही पुन्हा आलोय, म्हणजे 5-6 वर्ष कंटिन्यू येतोय आणि खूप भारी वाटतं. आल्यावरती मन प्रसन्न होतं. आणि राकेश दादा पण पहिल्यांदा आलाय, त्याचं खाली आल्यावर त्याच्याकडून एक्सपिरियन्स घेऊया कसं वाटलं. त्यानंतर पॅराग्लायडिंग जेजुरीमध्ये पण चालू झालंय. पॅरा मोटर, कारण समुद्राच्या ठिकाणी बरं वाटतं. डायरेक्ट त्यांना ड्रोन शॉट तिथूनच भेटला. आम्ही इकडे आलेलो आहे ना 5 मिनिटात रेडी झालो. म्हणजे मी फक्त आधीच ते हुडी काढली आणि डायरेक्ट हा सदरा घातला. आणि राकेश दादानी पण सेम तसंच केलं. पण बायकांनी कमीत कमी ना 20 मिनिटं झाली अजून मेकअप करतायत. या पोरींनी पण मेकअप केलंय. हे इकडं मेकअप चालू आहे. हे बघा मेंटल नवरा परमेश्वर असतो. जय मल्हार. हे खंडराया सुख द्या, समाधान द्या, कामधंद्यात यश द्या, अडी अडचणी दूर करा. कॅमेरा चालू. एकच मुलगी आहे ना? हो एकच आहे. कन्या ठेवा. पुढच्या वेळेस मुलगा घेऊ. असं त्यांना फटकू दे देवा. किती फायदा उचलणार बायकोला. हो किती जातात तेवढ्या. 21-51 5. चला इकडे फोटो काढू का पेट्रोल वरती असं घेऊ का एकदा. त्याला एकदम फटाफट दर्शन झालं, जास्त वेळ लागलं नाही.
कसं वाटलं? भारी भारी. आतमध्ये खूप छान दर्शन झालं, एक नंबर दर्शन. मग पुढच्या वर्षी पण यायचंय की नाही यायचंय? आता तर येणार ना, जेव्हा जेव्हा मल्हारांची इच्छा असेल तेव्हा तेव्हा आम्ही येणार. म्हणून त्यांनी VIP दर्शन न देता पहिल्यांदा आल्यास हा. आनंदी आहे. गर्दीतून ये. आणि आम्ही एवढे वर्ष 5 वर्ष दिवस पहिल्यांदा त्यांच्या पायाशी गेलो. आणि ऑप्शन होता आमच्याकडे, VIP दर्शन पण होता, हा पण होता, पण आम्ही हा ऑप्शन निवडला. आणि भारी. बाहेर आल्यावर आहे ना, आतमध्ये जाताना जो काही ओले चिंब होतो ना, बाहेर आल्यावर हवा थंड जेव्हा वाटायला लागते ना, तो अनुभव फार वेगळा. संध्याकाळचा जेजुरी गडावरून नजारा. चला, आपला मस्त असं दर्शन झालं, पटापट झालं आणि आता निघालो डायरेक्ट आम्ही भोरला जातो एका मित्राकडे. त्याकडे नाईट स्टे करणार आहे, तर जमलंच तर तिथले व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करू, नाही तर इंटरेस्टिंग काही नसेल तर नाही करणार आहे. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.